संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये 2 दिवस मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवडचा निरोप घेऊन जेजुरीच्या दिशेने रवाना झालेली आहे। आणि आपण पाहतोय की आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, हलका पाऊस देखील पडून गेलेला आहे। लाखो वारकरी आता जे आहेत ते सासवडमधून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। टप्प्याटप्प्याने विसावा घेत काळजी घेतली जाते आणि पोलिसांकडून देखील या ठिकाणी माऊलींची सेवा केली जाते। आपण ही थेट दृश्य दाखवतोय। माऊलींची पालखी आता जेजुरीला मार्गस्थ झालेली आहे। अर्थात खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरीत आज माऊलींचा मुक्काम असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, सासवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।